कोरोनामुळे आलेल्या संकटात मानसिक कोंडमारा झाला असेल, मनस्थिती थोडीशी ठीक नसेल, अभ्यास विसरला गेला असेल किंवा मध्येच आठवत नसेल, काळजी करू नका. उजळणी स्वरूपात 10वी अभ्यासमालेचा लाभ घ्या आणि यशस्वी व्हा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तरुण भारत यूट्यूब चॅनलवरून 10वी अभ्यासमाला इथं अर्थशास्त्रातील प्रकरण नंबर 3 पैसे आणि कर्ज याविषयी अभ्यास करणार आहोत. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की पैसा म्हणजे काय, पैसा कशाला म्हणू शकतो. तर पैसा हा एक मूलभूत आविष्कार मानला जातो. कारण का, तर आज जे काही जग चाललेलं आहे, जगातील जे दैनंदिन व्यवहार चाललेले आहेत ते सर्व पैशावर अवलंबून आहे. आणि म्हणून पैसा हा एक मूलभूत आविष्कार मानला जातो. पैशामुळे वस्तू आणि सेवांचे मूल्य ठरविता येते. पैसा भविष्य काळातील व्यवहारासाठी संपत्ती म्हणून साठवता येतो. या वेगवेगळ्या कारणामुळे आज माणसाच्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचा बनला आहे तो म्हणजे पैसा. आपले थोर अर्थतज्ञ रॉबर्टसन यांच्या मते पैसा म्हणजेच वस्तूसाठी द्यावी लागणारी अथवा इतर व्यावहारिक कर्ज फेडण्यासाठी व्यापक प्रमाणात स्वीकारली जाणारी वस्तू म्हणजे पैसा. म्हणजेच काय त्यांचं म्हणणं असं आहे पहा की वस्तूसाठी द्यावी लागणारी किंवा इतर व्यावहारिक कर्ज फेडण्यासाठी व्यापक प्रमाणात ज्याचा वापर करतो ती वस्तू म्हणजेच पैसा, असं रॉबर्टसन यांचं म्हणणं आहे. आज आपणाकडे प्रत्येकाकडे पैसा आहे. थोड्या जास्त प्रमाणात करेना आपण प्रत्येक जण पैशाचे मालक आहोत. पण हाच पैसा कसा विकास पावत गेला हे जाणून घेणं गरजेचं आहे. पैसा आणि त्यासाठी म्हणूनच मी पैशाचा विकास म्हणजे काय याविषयी थोडक्यात तुम्हाला सांगू शकतो पहा. तर आज आपण पैसा हा कागदरूपी पैसा, धातुरूपी पैसा पाहतो. आता कागदरूपी पैसा यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या नोटा 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 100 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये अशा वेगवेगळ्या नोटा आज आपण पाहतो. धातुरूपी पैसा आहे. या धातुरूपी पैशामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची नाणी पाहायला मिळतात. पण याच पैशाचा विकास कसा होत गेला हे जाणून घेणं आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आपण प्रथमतः पैशाच्या विकासाचे टप्पे समजून घेतले पाहिजेत. ज्या वेळेला मानव या पृथ्वी तलावर जन्माला आला त्यावेळेला त्याला पैसा म्हणजे काय हेही माहीत नव्हतं किंवा त्याला काम म्हणजे काय हेही माहीत नव्हतं. त्याचं काम एकच होतं, खाणे आणि आराम करणे. पण जसा मानवाचा विकास होत गेला तसं मानवाच्या आयुष्यात वेगवेगळे व्यवसाय निर्माण झाले आणि या व्यवसायाचा परिणाम असा झाला की त्याला व्यवसाय करण्यासाठी एका मूलभूत वस्तूची गरज भासू लागली आणि ती मूलभूत वस्तू म्हणजेच पैसा. आता पहा, सुरुवातीला ह्या पैशाच्या विकासाच्या टप्प्यातील पहिला घटक म्हणजेच काय, वस्तू विनिमय पद्धत. आज आपण एखादी वस्तू घ्यायची म्हटलं की पटकन खिशातून पैसे काढतो आणि देतो. पण ज्या वेळेला माणसाकडे पैसाच नव्हता, पैशाचा विकासच झाला नव्हता, अशा वेळेला माणूस व्यवसाय कसा करत होता, व्यापार कसा करत होता, हा महत्वाचा घटक आहे. आणि म्हणूनच या पहिल्या घटकालाच काय म्हटलं जातं, वस्तू विनिमय पद्धत. वस्तू विनिमय पद्धत किंवा त्यालाच बार्टर सिस्टीम असंही म्हटलं जातं. आता वस्तू विनिमय पद्धत म्हणजे काय, तर वस्तूच्या बदल्यात वस्तू देणे, वस्तूच्या बदल्यात वस्तू घेणे, हाही एक प्रकारचा व्यापारच होता. पण या व्यापारामध्ये व्यापार जो होता हा व्यापार योग्य रीतीने होत नव्हता. याचं एक साधं छोटं उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो. उदाहरणार्थ पहा, एखाद्या व्यक्तीला गाय घ्यायची आहे, त्याच्याकडे भरपूर बकऱ्या आहेत. आता त्या व्यक्तीनं गाय देणारा व्यक्ती शोधला पाहिजे आणि स्वतःच्या बकऱ्या ज्या आहेत त्या बकऱ्या त्याच्या बदल्यात त्यानं
घेणारा पण तो व्यक्ती पाहिजे. परत इथं अशी अडचण निर्माण होऊ शकते की एका गायीच्या बदल्यात किती बकऱ्या द्याव्या, हाही प्रश्न इथे निर्माण होऊ शकतो. त्यामुळे एक प्राचीन काळी हा व्यापार होत होता, पण आज या व्यापाराला आपण योग्यता देता येणार नाही. कारण आज आपल्याकडे पैसा आहे, पैशावरून आपण वस्तूचं प्राण्यांचं मोल ठरवू शकतो. पण ज्या वेळेला आपल्याकडे पैसा नव्हता त्यावेळेला वस्तू विनिमय पद्धती योग्य होती. त्यानंतर आला वस्तू रूपातील पैसा. आता वस्तू रूपातील पैसा म्हणजे काय, ठराविक वस्तूच्या आकारावरून त्या वस्तूचं मोल ठरवलं गेलं आणि ती वस्तू व्यापारामध्ये वस्तूच्या खरेदी विक्रीमध्ये वापरण्यात येऊ लागली. याला वस्तू रूपातील पैसा म्हटलं जातं. म्हणजेच विशिष्ट आकार आणि विशिष्ट वजनाची वस्तू इथं वापरली जाऊ लागली. त्यानंतर धातुरूपी पैसा आला. आता धातुरूपी पैसा म्हणजे काय, आज आपण पाहतो वेगवेगळ्या धातूची नाणी. एक वेळ आपल्या भारतात सोने, चांदी, तांबे आणि काशे या मौल्यवान धातूंची नाणी पैसा म्हणून वापरली जाऊ लागली. पण दिवसेंदिवस या धातूंचं मोल वाढत गेलं, तसं त्या पैशामध्ये सुद्धा बदल होत गेले आणि नंतर आला आपल्याकडं कागदरूपी पैसा. आता कागदरूपी पैसा म्हणजेच काय, तर आज आपण ज्या नोटा पाहतो त्या सर्व नोटा या कागदरूपी पैशामध्ये येतात. परत त्याच्यातही बदल झाला आणि नंतर आला बँकेचा पैसा. आता बँकेचा पैसा म्हणजे नेमका कोणता, आता तसं पाहिलं आता बँकेचा पैसा म्हटला तर नोटा पण आपण बँकेच्या म्हणू शकतो, कारण का नोटा आपल्याला बँकेतून मिळू शकतात. पण बँकेचा जो पैसा आहे हा नोटाशिवाय, ज्याला आपण चेक्स म्हणू शकतो, डिमांड ड्राफ्ट म्हणू शकतो, क्रेडिट अँड डेबिट कार्ड म्हणू शकतो, या सर्वाला आपण बँकेचा पैसा म्हणून वापर करू शकतो. या पैशाचा वापर करून आपण वेगवेगळ्या वस्तूंची, सेवांची खरेदी विक्री करू शकतो. त्यानंतर शेवटचा आहे प्लास्टिकचा पैसा. आता हा कसला पैसा आला हा प्रश्न आपल्या समोर पडतो, कारण का प्लास्टिकचा पैसा आजपर्यंत आपण बघितलेला नाही. पण प्लास्टिकचा पैसा म्हणजेच काय, आपणाला बँकेनं उपलब्ध करून दिलेलं क्रेडिट अँड डेबिट कार्ड म्हणून जे आपण वापरतो किंवा ज्याला आपण एटीएम कार्ड म्हणू शकतो, यालाच प्लास्टिकचा पैसा म्हणू शकतात. या प्लास्टिकच्या पैशाचा वापर करून आपण खरेदी विक्री करू शकतो किंवा यालाच आणखी एका नावानं सुद्धा ओळखलं जातं, ई मनी म्हणतात, ई मनी. तर हे झाले पैशाचे विकासाचे टप्पे. आता आपल्याला पैशाचं कार्य पाहावं लागणार आहे. पैशाचं कार्य काय, सगळ्यात महत्वाचा पैसा आहे मानवाच्या जीवनात. सगळ्यात जास्त महत्व कशाला असेल तर ते पैशाला आहे. मग अशा पैशाचं कार्य काय. आता या पैशाची कार्य परत दोन प्रकारची येतात, प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य. आता पहा, प्राथमिक कार्य म्हणजे काय. प्राथमिक कार्यामध्ये पुन्हा दोन घटक येतात. एक येतं वस्तू विनिमयाचे किंवा देवाणघेवाणीचे साधन. म्हणजे पैसा आपण वस्तूच्या खरेदी विक्रीसाठी वापरू शकतो, हे पहिलं कारण आहे. दुसरं आहे मूल्यमापन. एखाद्या वस्तूची सेवांची किंमत ठरवण्यासाठी आपण पैसा ठरवू शकतो. पैसा त्या वस्तूंची किंवा सेवांची किंमत ठरवू शकतो, यालाच आपण मूल्यमापन म्हणू शकतो. आता पहा, पैशाचं दुसरं कार्य आहे दुय्यम कार्य. आता दुय्यम कार्य म्हणजे काय, तर कालांतराने पैशाची परतफेड करावी लागते. उदाहरणार्थ आपणाला ज्या वेळेला पैशाची गरज आहे त्यावेळेला आपण आपल्या मित्राकडून असो, नातेवाईकाकडून असो किंवा एखाद्या बँकेकडून असो, का ठराविक दिवसानंतर परत करण्याच्या बोलीवर व्याजाने का होईना आपण जे पैसे घेतलेले असतात ते संबंधित काळामध्ये आपण फेडणं म्हणजेच पैशाची परतफेड करणे, हे दुय्यम कार्यामधलं पहिलं कार्य आहे. त्यानंतर मूल्य संग्रह मूल्य. आपण पैसा संग्रह करून ठेवू शकतो आणि आपल्याकडे जो पैसा संग्रहित आहे त्यावरून आपण सांगू शकतो की माझ्याकडे अमुक इतके पैसे आहेत. म्हणजे पैसा ही संग्रह करण्याची एक वस्तू आहे. त्यानंतर स्थानांतर मूल्य. पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण बिनधास्त पाठवू शकतो, स्थानांतर करू शकतो. एकाकडून घेतो दुसऱ्याला देतो. म्हणजे पैसा हा निश्चित संबंधित पैसाच आपल्याकडे टिकून राहील असा नाही. आज येतो, उद्या जातो, परवा परत येऊ शकतो. याला स्थानांतर मूल्य असे म्हणतात. यानंतर आपल्याला पाहावं लागणार आहे बँक. आता बँक म्हणजे काय, आपण
व्यवहार अध्ययन मधल्या पहिल्या पाठामध्ये बँकेविषयी सविस्तर माहिती मिळवलेली आहे. तरी सुद्धा मी थोडक्यात तुम्हाला सांगू शकतो. तर आर्थिक विकासामध्ये बँकांचा वाटा जो आहे तो सिंहाचा आहे. म्हणजे आर्थिक विकासामध्ये बँका फार महत्वाची भूमिका बजावतात. म्हणजे नेमकं काय करू शकतात? बँका भांडवल गोळा करू शकतात, कर्ज देणे, कर्ज घेणे, लोकांकडून ठेवी स्वीकारणे, मागणीच्या आधारानुसार लोकांना पैशांची देवाणघेवाण करणे, अशी वेगवेगळी कार्ये बँका करू शकतात. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की मानवाच्या जीवनामध्ये बँकेला सुद्धा जितकं महत्व पैशाला आहे तितकं महत्व बँकेला सुद्धा देणं गरजेचं आहे. आता यामध्ये सर्वात महत्वाची बँक म्हणजे आपली केंद्रीय बँक, ज्याला आपण आपली भारतीय रिझर्व्ह बँक या नावानं आपण ओळखू शकतो. ही आपली सर्वात महत्वाची बँक आहे. या बँकेची स्थापना झालेली आहे 1 एप्रिल 1935 मध्ये. ज्या वेळेला ब्रिटिशांनी 1935चा भारत सरकारचा कायदा पास केला, त्या कायद्यातील एक तरतूद म्हणून 1935 मध्ये भारतामध्ये रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. तीच बँक आपली केंद्रीय बँक किंवा मध्यवर्ती बँक म्हणून आजपर्यंत आपण चालवत आलेलो आहोत. या बँकेचे राष्ट्रीयकृत बँक म्हणून घोषित करण्यात आली या बँकेला 1 जानेवारी 1949 ला. आता ही केंद्रीय बँक जी आहे या बँकेची महत्वाची कार्य काय कामं करावी लागतील या बँकेला? तर पहिलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे चलनी नोटा छापण्याचा अधिकार आपल्या रिझर्व्ह बँकेला आहे. तर पहा, चलनी नोटा ज्या आहेत यामध्ये 1 रुपयाची नोट सोडल्यास बाकी सर्व नोटा ज्या आहेत त्या सर्व नोटा म्हणजे 2 रुपये असो, 5 रुपये असो, 10 रुपये असो, 50 रुपये असो, 100 रुपये असो किंवा 500, 1000, 2000च्या नोटा असो, या सर्व नोटा छापण्याचा अधिकार हा आपल्या रिझर्व्ह बँकेला आहे. आता 1 रुपयाचा काय विचार? मग 1 रुपयाचा विचार हा आपल्या केंद्र सरकारला आहे. 1 रुपयाची नोट छापायचा अधिकार केंद्र सरकारकडे असला तरी पुढच्या ज्या मोठ्या नोटा आहेत या सर्व नोटा आपल्या रिझर्व्ह बँकेच्या अधिकारानुसार छापल्या जातात. पुढचं कार्य आहे सरकारची बँक म्हणून कार्य करते. म्हणजे आपल्या सरकारला वेळोवेळी मार्गदर्शन करणे, वेळोवेळी सरकारला अर्थसहाय्य करणे, वेळोवेळी सरकारकडून पैसा वसूल करणं, हे सर्व कार्य तिथं आपली रिझर्व्ह बँक करू शकते. बँकांची बँक म्हणून कार्य करते. आता बँकांची बँक म्हणजे नेमकं काय? तर पहा, आपल्या भारतात आपली रिझर्व्ह बँक सोडून इतरही बँका आहेत. या सर्व बँकांवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य हे आपल्या रिझर्व्ह बँकेचं आहे. नंतर राष्ट्रीय समाशोधन बँक म्हणून केंद्र म्हणून काम करू शकते. परत आपल्या देशात जे कर्ज आहे या कर्जाच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणं हे सुद्धा आपल्या रिझर्व्ह बँकेचं कार्य आहे. विदेशी विनिमयाचे संग्रहण पर्यवेक्षक म्हणून ही बँक काम करू शकते. त्याचबरोबर भारतीय नागरिकांना, भारतीय लोकांना बँकांची सवय लावणं हे सर्वात महत्वाचं कार्य आपल्या रिझर्व्ह बँकेचं आहे. आता पहा, या रिझर्व्ह बँकेच्या कार्यानुसार आपल्या भारतात जो पैसा आहे या भारतीय पैशाचा पुरवठा जो आहे या पुरवठ्याची 4 प्रकारात विभागणी केली जाते, ज्याला आपण M1, M2, M3 आणि M4 या नावाने ओळखू शकतो. आता M1 म्हणजे नेमकं काय? M मीन्स मनी म्हणजे पैसा. M1 म्हणजे आपल्या भारतात असलेल्या चलनी नोटा म्हणजे सध्या चलनात असलेल्या सर्व नोटा, त्याचबरोबर वाणिज्य बँकातील ठेवी, या सर्व M1 मध्ये येतात. M2 म्हणजेच M1 अधिक पोस्ट ऑफिस मधील सर्व प्रकारच्या ठेवी ह्या M2 मध्ये येतात. M1 अधिक वाणिज्य बँकातील सर्व प्रकारच्या ठेवी, मुदत ठेवी M3 मध्ये येतात. नंतर M4 जे आहे या M4 मध्ये M3 प्लस पोस्ट ऑफिस मधील सर्व प्रकारच्या ठेवी येतात. आता यामध्ये M1 व M2 यांना आपण किरकोळ रक्कम किंवा नॅरो मनी असंही म्हणून ओळखू शकतो. आणि M3 आणि M4 म्हणजेच मोठी रक्कम किंवा ज्याला आपण ब्रॉड मनी असं ओळखू शकतो. आता पहा, रिझर्व्ह बँकेचं आणखी एक महत्वाचं कार्य म्हणजे कर्जावरील नियंत्रणाचे उपाय. आपलं जे कर्ज आहे या कर्जावर नियंत्रण ठेवणे हे
बँकेचं सगळ्यात महत्वाचं कार्य आहे. आता या कर्जामध्ये सुद्धा असं होऊ शकतं पहा, संख्यात्मक कर्ज नियंत्रणाचे उपाय सुद्धा येऊ शकतात. आता संख्यात्मक कर्ज नियंत्रणाचे उपाय म्हणजे काय? यामुळे व्यवसाय व लोकांना उपलब्ध होणाऱ्या रकमेची माहिती मिळते. म्हणजे लोकांना जी रक्कम उपलब्ध होते याची माहिती या संख्यात्मक कर्ज नियंत्रणामुळे मिळू शकते. आणि या संख्यात्मक कर्ज नियंत्रणाचे 3 घटकामध्ये विभागणी केलेली आहे. पहिले आहे बँकेचा दर कमी झाल्यास कर्ज देण्याची क्षमता वाढते आणि या उलट बँकेचा दर वाढल्यास कर्ज देण्याची क्षमता कमी होते. यालाच आपण रेपो किंवा रिव्हर्स रेपो या नावानं, या रिव्हर्स रेपो दर या नावानं ओळखू शकतो. दुसरं आहे सरकारी रोख्यांची केंद्र सरकारकडून खरेदी विक्री करणे म्हणजेच खुल्या बाजारपेठांचे कार्य, हे सुद्धा एक कार्य आहे. नंतर राखीव गंगाजळी. आता राखीव गंगाजळीची आवश्यकता म्हणजे काय? बँकांना आपला ठराविक निधी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे गहाण ठेवावा लागतो किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 2 खात्यावर ठेवावा लागतो. यालाच आपण राखीव गंगाजळी किंवा रिझर्व्ह बँकेकडे ठेवलेली अनामत रक्कम असं सुद्धा इथं म्हणू शकतो. दुसरा आहे गुणात्मक कर्ज नियंत्रणाचे उपाय. आता गुणात्मक कर्ज नियंत्रणाचे उपाय म्हणजे याचा अर्थ काय? तर कर्ज घेण्याच्या उद्देशाने कर्ज विनियोग करणे, कर्जाचं वाटप करणे. एक कर्जाच्या मार्जिन प्रमाणातील बदल. कर्ज देण्यासाठी बँक काही तारण मागते. आता पहा, एक ज्या सर्वसाधारणपणे आपण एखादं उदाहरण घेतलं तर एखाद्या बँकेकडे आपण कर्ज मागायला गेलो, कुठलीही बँक मला आला घ्या पैसे म्हणणार नाही, त्यासाठी आपल्याकडून काही तारण मागते. मग तिथं आपण जमिनीचे कागदपत्र ठेवू शकेन, घराचे कागदपत्र ठेवू शकेन, घरामध्ये असलेलं सोनं नाणं ठेवू शकेन आणि त्या वस्तू गहाण ठेवून आपण कर्ज घेऊ शकतो. दुसरं आहे कर्जाची कमाल मर्यादा किंवा कर्जाचे वाटप, म्हणजे कर्ज किती द्यायचं याला सुद्धा मर्यादा आहे. परत नैतिक दबाव आणि थेट कारवाई, अशी हे कर्ज नियंत्रणाचे हे उपाय आहेत. तर इथं या पाठावर काही संबंधित प्रश्न मी तुम्हाला सांगतो. यामध्ये पहा, 1 मार्कासाठी येणारे प्रश्न आहेत. इथं वस्तू विनिमय पद्धत म्हणजे काय? दुसरा प्रश्न असा येऊ शकतो की रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा झाली? त्यानंतर 2 आणि 3 मार्कासाठी येणारे जे प्रश्न आहेत त्यामध्ये पहिला प्रश्न असा येऊ शकतो की पैशाच्या विकासाचे टप्पे सांगा. त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्ये लिहा. भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जासाठी उचललेली पावले कोणती? असे काही संबंधित प्रश्न आपण तयार केले तर या पाठाची आपली पूर्ण तयारी होऊ शकते. तर इथं हा पाठ संपलेला आहे. धन्यवाद. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.